गुड मॉर्निंग, जय श्रीराम, हर हर महादेव. अशा आजच्या ब्लॉगची मी सुरुवात करतो आहे. आज आपण बदामीमध्ये जे काय बऱ्यापैकी बघणार आहे. मोस्टली माझा घराकडे जायचा प्लॅन चालला आहे. अजून नक्की मी ठरवलेलं नाही. जे काही ठरवेन ते तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये. इथं एक मार्केट आहे. ह्या मार्केटमध्ये मी काल रात्री स्टे केला. त्यानंतर जागा गावली. हे सगळं मी इथं आतच ठेवलं आहे. ते तुम्हाला दाखवेनच. जरा वास पण यायला लागला आहे. सगळं ओलं असल्यामुळं, पावसामुळं ऑलमोस्ट रेनकोट आणि ते टाक जर नसते तर पूर्णपणे मी भिजलोच असतो सरळ. आता गाडीची काय हालत आहे हे बाहेर गेल्यावर बघणारच आहे आपण. कसं काय केलं आहे, मॅनेज केलं आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आता आवरायचं आहे आणि होत आहे थोडं लवकर बाहेर जायचं आहे. आवरून खाऊन काय तर पुढच्या कामासाठी जायचं आहे. त्यामुळं जे काय मी करेन ते तुम्हाला अपडेट करेनच. सुरुवातीला आतला जो काही मी सेटअप केला आहे तो तुम्ही बघा. 1-2 मिनिट जरा कॅमेरा सेट करतो आणि तुम्हाला दाखवतो सगळं. कितपत दिसते काय माहीत नाही मला, पण यात अशा सगळ्या आम्ही गोष्टी अस्तव्यस्तपणे ठेवलेल्या आहेत. आणि इथंच सध्या ह्या मार्केटमध्ये थांबलो आहे. आता आपण बाहेर जाऊन बघूया कसं काय आहे ते तुमच्या बाहेर गेल्यावर लक्षात येईलच. जे काय आहे हे पूर्णपणे सगळं मार्केट आहे. आज संध्याकाळी काही इथं थांबता नाही येणार, जरी इथं थांबायचं जरी म्हटलं तरी, कारण या ठिकाणी सकाळी 5 वाजल्यापासून बाजार भरतो आहे. त्यामुळे इथं थांबता नाही येणार. आपण जर आता बाहेर जाऊन बघूया. ह्या पद्धतीने सगळं वातावरण आहे बदामीमधलं. आता झोपण्यासाठी ठीकठाक प्लेस भेटली, पण झोपण्यासाठी म्हटलं तर पूर्ण छतच भेटल्यासारखं भेटलं, जे की तुम्ही बघू शकता. पूर्ण छतच आहे. ठराविक ठिकाणी गळते, पण जो चांगला स्पॉट आहे तो बघून मी निवडला. रात्री जेवण झाले त्यामुळं इथं याची काही चिंता नाही जास्त. आता जरा आवरायचं. आतलं पण थोडं अस्ताव्यस्त आहे, ते सगळं आवरतो आणि नाश्त्याला काय करता येईल ते बघतो, ते करूया आणि पुढची आजची जर्नी सुरू करूया. तुम्ही हे आत बघू शकता. हे सगळं असं अस्ताव्यस्तच आहे पडलेलं. आत्ताच उठलो तसं उशीर, जरा मोबाईल बघत बसलो होतो त्यामुळं बाहेर आलो नाही. बाहेर पण उजेडलेलं नव्हतं. त्यामुळं आता जरा खायचं काय प्रयोजन होतं ते बघूया. त्याच्या आधी सगळं आवरूया. गरजेच्या गोष्टी ज्या काही आहेत. आता पाऊस पण थांबला आहे त्यामुळे लवकर बाईक सेटअप करणं गरजेचं आहे. कारण पावसात परत बॅगा भिजणं करणं आणि कालच्यासारखी बाईक सेटअप करायची नाही अजिबात. ज्यावेळी घरातनं बाईक सेटअप केली ती त्यावेळी वेट पूर्णपणे मागच्या साईडला जाणवत नव्हतं, पण ज्यावेळी काल बाईक सेटअप केली त्यावेळी वेट हे पूर्णपणे मागच्या साईडला जाणवत होतं. एक नाही दुसरं करूया ह्या हिशोबाने करायचं ते ठरलं होतं, पण विषय हा झाला की त्याच्यासाठी पाहिजे इकडं नाही बसत, म्हणजे इकडं करू. शिऱ्यासाठी पाहिजे काय पाहिजे? शिऱ्यासाठी साखर ती नाही. उपीटासाठी पाहिजे तेल, ते पण नाही. मग करायचं तर काय, कॅन्सल केलं. आता बाहेर खायचं आणि आपली जर्नी कंटिन्यू करायची. वेळ वाचला म्हणता येईल तेवढंच, आणि खर्च वाढला. कॅम्पिंग म्हणजे काय हळूहळू आत्ता समजायला लागलं आहे की माझी कॅम्पिंगची दुसरी ट्रिप आहे. पहिल्यांदा संध्याकाळी आपल्याला एक सेफ प्लेस हुडकायची, तिथं टेंट लावून झोपायची सगळी अरेंजमेंट करायची. जेवण जर तुम्ही केलं असेल तर ठीकच, नाही तर ते करून खायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो त्यावेळी नाश्त्याची सोय किंवा जेवण जे काही तुम्हाला प्रेफरेबल असेल ते तुम्ही करायचं. माझ्या बाबतीत जर विचार कराल तर मी नाश्त्याचंच बघतोय सकाळचं. ते पण
ती गंमत कशी कशी झाली ती तुम्हाला मी ऑलरेडी शेअर केलेलंच आहे. आणि रात्रीच्या जेवणाचं जर म्हटलं तर अजून तर काय रात्रीच्या जेवणाचं मी कुठं केलेलं नाही. अजून एक किस्सा झाला जो की वॉशरूमशी रिलेटेड आहे, तो मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये किंवा याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते शेअर करीनच. अशा मजेशीर गमतीशीर गोष्टी संग होतच राहणार आहे, त्या तुमच्याशी मी शेअर करतच राहीन. आणि असं अजून एक 2 गोष्टी घडल्यात, जसं की चेन लुब्रिकंट जे की मी आणायला पाहिजे होतं, घेतलं होतं ट्रिपमध्ये लागणार म्हणून, पण ते आणलेलं नाही, ते आता नवीन घ्यावं लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागचं टायर पंक्चर झालं, त्यामुळं मला आता हवा मारून सध्या तर चालू केलं आहे, पण ते पंक्चर काढल्याशिवाय मला आता गत्यंतर नाही, पुढे जाता नाही येणार. अशाच अजून गमतीशीर गोष्टी तुमच्याशी शेअर करत राहीन, त्यासाठी स्टे विथ मी. A few minutes later. बघा मी काय आपण उकळायला तर खूप लागले, सगळं शिजून निघायला लागलं अक्षरशः ते, आणि वरनं जॅकेट असल्यामुळे तो पाका शिजायला लागले. तर बहुतेक आता तिकीट काढायचं आहे ना आज जायचं आहे, बहुतेक काय आहेच, मला पण तसं सांगितलं गेलं तिकीट काढून आज जायचं आहे. आपण बघा केस मिळवले, माकडे भरपूर आहेत, त्या सुद्धा येणार आहेत, त्यासाठी थांबलो इथं. बघू शकता केस आहे तिथं, आता इथं आज जाऊन काही बोलायचं नाही, त्यामुळं आज जाऊन काय मी तुम्हाला सांगणार नाही, जे काय एडिटच करीन बाकीचं. ही गुहा जवळपास 550 इसवी सनमध्ये बनवलेली आहे. आणि ही गुहा भगवान शिवांच्या लिंगासाठी समर्पित आहे. ह्यात गुहेची माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. ह्या गुहेत वेगवेगळ्या मूर्त्या कोरल्या आहेत देवतांच्या, जसं की अर्धनारेश्वर शिव, भगवान हरिहर आणि त्यांचे गण, मध्ये नंदी आहेत. अशा विविध मूर्त्या कोरलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करून ही या गुहेविषयीची माहिती तुम्ही वाचू शकता. ह्या गुहेत आत जाताना दोन्ही बाजूला 2 पहारेकरी आहेत, जे 2 हातांचे पहारेकरी आहेत. आणि आतल्या साईडला त्याच्या आतल्या साईडला लगेच भूवराहची मूर्ती कोरलेली आहे. बरोबर याच्याच अपोजिट साईडला वामन त्रिविक्रम ही मूर्ती कोरलेली आहे. ही गुहा 6व्या शतकात याची निर्मिती झाली आणि ही भगवान विष्णू यांना समर्पित आहे.
गुहा नंबर 3, यात तुम्ही हा व्हिडिओ पॉजमध्ये सगळी माहिती वाचू शकता. सगळीच माहिती नाही पण थोडीफार माहिती मी तुम्हाला सांगतच आहे. पूर्ण माहितीसाठी याचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता. ही जी काही गुहा आहे ही चालुक्य मंगेश यांनी स्थापन केलेली आहे, म्हणजे ती त्यांनी तयार केलेली आहे. ते पण 578 मध्ये. त्यावेळी त्यांचे सावत्र भाऊ कीर्तिवर्मा प्रथम हे शासन करत होते. ही गुहा भगवान महाविष्णू यांना समर्पित आहे. ही ह्या पूर्ण 4 गुहांमध्ये सगळ्यात मोठी गुहा आहे. ह्या गुहेमध्ये बऱ्याचशा मूर्त्या कोरल्या, जसं की 8 हातांचे विष्णू, शेषनागांच्यावर बसलेले विष्णू, भूवराह, हरिहर, अशा बऱ्याच मूर्त्या कोरलेल्या आहेत, ज्या की तुम्ही इथं बघू शकता. गुहा नंबर 4, तुम्ही व्हिडिओ पॉजमध्ये माहिती वाचू शकता. गुहा नंबर 4 ही जी काही गुहा आहे ही सगळ्यात लहान गुहा आहे आणि ही जैन गुहा मंदिर म्हणून ओळखली जाते. ही जी गुहा आहे ही 7व्या शतकाच्या सुरुवातीला बांधली गेलेली गुहा आहे. हे अगस्त्य लेक आहे, जे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये करणार आहोत. आजच्या दिवसाचा जो काय हा व्लॉग आहे हा जर पूर्ण एका दिवसाचा करायला मला खूपच मोठा होतो आहे, त्यामुळं आजचा हा व्लॉग मी इथंच संपवतो आहे. जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि हां, कमेंट करायला मात्र विसरू नका.